नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या तुषार पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 वर्ष 2024ची विषय मराठी ही प्रश्नपत्रिका. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आहे एकूण 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी. गुण आहेत 20 आणि वेळ सोडवण्यासाठी देण्यात आलेला आहे 1 तास. पण मित्रांनो, प्रश्नपत्रिका अभ्यासणे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन प्रश्नपत्रिका, स्वाध्याय आणि प्रयोग सोडत असतो. तर चला मग देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा प्रश्न पहिला. खालील उत्तर वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं पहा, स्वप्न विकणारा माणूस कशावर बसून येत आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून येत आहे. दुसरं पहा, लेखक कोणत्या आवाजाच्या दिशेने धावायचे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखक घोड्याच्या तबक तबक आवाजाच्या दिशेने धावायचे. चला तिसरा प्रश्न पाहूया. स्वप्न विकणाऱ्या माणसाचं वर्णन करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर, तो माणूस तलम रेशमी धोतर जरीचा सैल तर कुडचा, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चमडी बूट, झुपकेदार मेशा आणि शरीराने धिप्पाड असा होता. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया पुढील प्रश्न. पहा प्रश्न दुसरा. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून घ्या आणि ही कविता व्यवस्थितपणे वाचून घ्या. चला पहिला प्रश्न पाहूया. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे. चला पाहूया दुसरा प्रश्न. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. पहिलं, भीती ना अम्मा, तुझी मूढ ही गडबडणाऱ्या नभा. दुसरा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा. तिसरं पाहूया, या गीतामध्ये आलेल्या नद्यांची नावे लिहा. चला लिहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, रेवा, वर्धा, कृष्णा, कोयना आणि भद्रा. प्रश्न तिसरा पहा विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे पाणी, पाणीचा समानार्थी शब्द आहे जल. आणि दुसरा आहे नभ, नभाचा अर्थ सरोवर. चला पाहूया पुढील प्रश्न. स्त्रीलिंगी रूप लिहा. पहिला आहे हरण, त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे हरिण. आणि दुसरा राजा आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे राणी. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न चौथा पहा विद्यार्थी मित्रांनो, खालील एका विषयावर निबंध लिहा. पहिला आहे शाळेचा पहिला दिवस आणि दुसरा आहे माझा आवडता सण. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर या निबंधाविषयी काही अडचण आली किंवा प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता. मी या प्रश्नाचं उत्तर 100% तुमच्यासाठी बनवून टाकेल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथे ही प्रश्नपत्रिका संपते. जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेविषयी काही अडचण असली किंवा समस्या असली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमच्यासाठी 100% तुमच्या कमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय देईल. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.